विमेन रिझर्वेशन बाबत बरीच चर्चा सुरू असते साधारण प्रत्येक वेळेलाच. म्हणजे महिलांना रिझर्वेशन दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की रिझर्वेशन दिल्यानंतर महिलेच्या बाजूला दुसरी कुठली तरी एक चेअर लागते ज्याच्यावर तिचा भाऊ, मुलगा किंवा आणखीन कोणीतरी पुरुष बसून तो सत्ता चालवतो. मग महिलांना रिझर्वेशन दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, तुमचं मत या सगळ्या संदर्भात काय आहे? पहिल्या प्रथम व्हेरी क्लिअरली महिलांना रिझर्वेशन दिलंच पाहिजे. शेवटी आपल्या देशातली काय जगातली 50% लोकसंख्या ही महिलांची आहे. ज्या वेळेला आपण विकास म्हणतो, ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ज्या वेळेला आपण वेलफेअर म्हणतो, लोकांचं वेलफेअर स्टेट आहे आपली. सो अशा गोष्टींमध्ये जे मार्जिनलाइज्ड मंडळी आहेत किंवा वल्नरेबल मंडळी आहेत त्यांचा विकास आपण बोलत असतो ना, गरिबांबद्दल बोलत असतो किंवा आदिवासींबद्दल बोलत असतो. अनफॉर्च्युनेटली आज 21व्या शतकात असूनसुद्धा महिला ही सुद्धा वल्नरेबल आणि मार्जिनलाइज्ड ग्रुपमध्येच आहे. आता ठीक आहे, आपण खूपशा महिला शिक्षित झाल्या आहेत, चांगल्या पोझिशन्समध्ये आहेत, पण ही वस्तुस्थिती आहे की अजून जर देशाचा खरं वेलफेअर आपल्याला करायचं असेल किंवा डेव्हलपमेंट करायचं असेल तर ती 50% लोकसंख्याचा आवाज, व्हॉइस हा डिसिजन मेकिंगमध्ये असलाच पाहिजे. आणि तो असा तसा येणार नाही. म्हणजे तुम्ही नुसतंच म्हटलं रिझर्वेशन नाही आहे, चला महिला कॅन्डिडेट्सना द्या तिकीटं, तर तिकीटं भले देतील पण निवडून येण्याचं मग अवघड होईल. कारण इट इज अ कम्प्लीट इलेक्शन्स इज अ कम्प्लीट डिफरंट केमिस्ट्री. त्याच्यात काही म्हटलं तरी मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे. रिझर्वेशन असलं तर तुम्ही महिला वर्सेस महिला असते, म्हणजे टेक्निकली इन रियालिटी नसते. कारण जर एखाद्या महिलेला कोणीतरी पुरुष बॅकिंग देऊन त्याची छबी म्हणून उभं केलेलं असेल तर ती पुरुषाविरोधातच महिला इलेक्शन होते. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी सांगते. पण टेक्निकली तरी महिला वर्सेस महिला असते. त्यामुळे देर आर मोर चान्सेस अँड डेफिनेटली तिथं 33% त्यावेळेला रिझर्वेशन असल्यामुळे तिथं तितक्या महिला येणार होत्या.